नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. घोरपडी वॉर्ड क्रमांक 2 मध्ये परिवर्तनची तत्सुनामी. विष्णू सोपान नरळे 113 मतांनी विजयी. संपूर्ण नरळे गटाचा एकमुखी विजयोत्सव. संपतराव नरळे गरजले, हा विजय जनतेचा, विकास हाच श्वास. व्यासपीठावर युवा मोर्चा, उद्योगपती व सरपंचांची मांदी आली. घोरपडी तालुका कवठेमंकाळ. घोरपडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 2च्या बहुचर्चित पोटनिवडणुकीत स्वर्गीय हनुमंत किसन नरळे परिवर्तन पॅनलनं विरोधकांचा सुपडा साफ करत एकतर्फी विजय नोंदवलाय. पॅनलचे युवा व तडफदार उमेदवार श्री विष्णू सोपान नरळे यांनी 113 मतांच्या विक्रमी फरकानं प्रतिस्पर्धी उमेदवारांचा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयानं घोरपडीच्या राजकारणात परिवर्तन पॅनलची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मतमोजणीपासूनच आघाडी, शेवटपर्यंत वर्चस्व. आज सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच विष्णू नरळे यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीपासून मतांचा फरक वाढतच गेला आणि शेवटच्या फेरी अखेर 113 मतांनी विजयावर शिक्कामोर्तब झाले. निकाल जाहीर होताच परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विजयानंतर घोरपडीत काढण्यात आलेल्या भव्य विजयी मिरवणुकीनंतर आयोजित नागरिक सत्कार समारंभात पॅनलचे भीष्माचार्य व मार्गदर्शक संपतराव नरळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते भावनिक होऊन म्हणाले, ही निवडणूक मी माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेची केली नव्हती. स्वर्गीय हनुमंत किसन नरळे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही लढाई होती. मी आज जाहीरपणे सांगतो, मी विरोधकांवर एकही शब्द बोलणार नाही, कारण मी फक्त आणि फक्त विकास कामावर बोलणारा माणूस आहे. घोरपडी वॉर्ड क्रमांक 2च्या मायबाप जनतेनं माझ्या पॅनलवर जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. या भागातील रखडलेले रस्ते, अपूर्ण नळ पाणी योजना, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न हे माझं पहिले प्राधान्यक्रम असतील. विष्णू नरळे हा तुमच्या दारात 24 तास उपलब्ध असेल, अशी ग्वाही संपतराव नरळे यांनी यावेळी दिली. या विजयी मेळाव्यानं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतले. व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष पैलवान नितीन भाऊ अमुने यांनी विष्णू नरळे यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. युवकांनी राजकारणात सक्रिय होऊन गावाचा विकास साधावा. विष्णू नरळे हे त्यांचं उत्तम उदाहरण आहे, असं त्यांनी गौरवोद्गार काढले. घोरपडीचे सुप्रसिद्ध उद्योगपती व स्वर्गीय हनुमंत किसन नरळे परिवर्तन पॅनलचे आधारस्तंभ बाबासाहेब मानेशेठ यांनी आपल्या भाषणात सांगितले, हा विजय पैशाचा नाही तर निष्ठेचा आणि जनसंपर्काचा आहे. स्वर्गीय हनुमंत आबांनी दाखवलेल्या मार्गावरूनच आम्ही वाटचाल करत आहोत. गावच्या विकासासाठी लागेल ती मदत करण्यास मी सदैव तयार आहे. यावेळी घोरपडीच्या लोकप्रिय व कार्यक्षम सरपंच नितीन कांबळे यांनी देखील नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन केले. विष्णू नरळे यांच्या रूपानं ग्रामपंचायतीला एक अभ्यासू आणि काम करणारा सहकारी मिळालाय. वॉर्ड क्रमांक 2चा अनुशेष भरून काढण्यासाठी व गाव एकसंध ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करू, अशी भूमिका सरपंच कांबळे यांनी मांडली. निकाल जाहीर होताच घोरपडी गाव परिवर्तनमय झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल ताशांच्या दणदणाटात आणि गुलालांची मुक्त उधळण करत विजयोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विष्णू सोपान नरळे यांची सजवलेल्या जीपमधून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचं औक्षण करून पेढवे भरवून स्वागत केले. या निवडणुकीमुळे घोरपडीसह संपूर्ण कवठेमंकाळ तालुक्यात परिवर्तन पॅनल व संपतराव नरळे यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी उपस्थित देवाप्पा टोणे, भगवान ठोंबरे, बाळासो खरात, रणजित माने, गणेश नरळे, महादेव नरळे, विश्वास नरळे, सावंता टोणे, राजू नरळे, एकनाथ नरळे, बापू नरळे, दत्ता पुजारी, मधुकर नरळे, किसन नरळे, अप्पा पुजारी, विजय खरात, दिगंबर खरात, नारायण करांडे, अक्षय शिंगाडे, धोंडीराम माने, गोरख शिंगाडे, दत्ता बजबळकर, त्याचबरोबर युवक वर्ग व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.